महानगरपालिका महानगरपालिकेनंतर आता राज्यभरात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची धूम जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं विविध ठिकाणी विविध पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत ते उमेदवार जे आहेत ते फॉर्म भरतात. राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे हे सध्या पाहिलं तर जंगी रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरताना पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. घोषणाबाजी करत राष्ट्रवादीचा प्रचार करत त्यात आपला उमेदवारी अर्ज भरतायत. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. दादा आज तुम्ही फॉर्म भरताय, मोठी क्रिकेट रॅली काढली आहे, चांगलं दाखवते, शक्ती प्रदर्शन करताय, कसं चित्र असेल पुढचं? गेल्या 9 वर्षांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी लागल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या पुणे जिल्ह्यामध्ये विकासावर आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष जिल्हा परिषद अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. भोर तालुक्यामध्ये गेले 15 वर्ष पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासाला चालना देत असताना सर्व जाती धर्माला तळागाळातील लोकांना घेऊन विकास करण्याची भूमिका ठेवली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये माझ्या महिला भगिनीमध्ये प्रचंड उत्साह त्या ठिकाणी आहे. आपल्यासोबत तालुक्याचे तुम्ही सुद्धा फॉर्म भरताय, विश्वास आहे का राष्ट्रवादी पूर्ण तालुक्याचे? हो 100% येणार. नक्की या उमेदवारांनी स्पष्ट केलं की 100% राष्ट्रवादी आहे, त्याला असा विश्वास व्यक्त केलाय. तालुका अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष तुम्ही मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आज फॉर्म भरताय, काय विश्वास आहे का राष्ट्रवादी जिंकेला? तालुक्यातील 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीवर निर्माण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यश. आपण पाहतोय की राष्ट्रवादी पक्षाला संपूर्ण तालुक्यात यश मिळेल अशी प्रतिक्रिया जी आहेत तालुकाध्यक्ष संतोष गोरपडे यांनी देखील पाहिलं होतं. संपूर्ण उमेदवार आहेत या राष्ट्रवादीचे, यांनी सुद्धा विश्वास व्यक्त केले की राष्ट्रवादीला मोठे यश जे आहे ते आता या निवडणुकीत मिळताना पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.